9992437448 बाई ग हे काय ग आहे सर. ओके आणि हे काय सर उलटा आहे ना, त्यामुळे उलटा ग आहे. ओके असं दाखवतो मी, हा असा पाहिजे खाली. ओके रेडी सर रेडी बाई ग कस करमत हे काय सर एक मिनिट हे आम्हाला हे करून ग हा र हा म हा त आणि फास्ट कसं करणार करमत. ब्रिलियंट ब्रिलियंट कमाल सर 9923 करमत हा नाही, हे दाखवत नाही आता. नाही सर करेक्ट आहे नाही स्पष्ट आहे ना. हा. करमत नाही, परत हे हा ग मगाचा ग म्हणून मगाचा ग ग ओ असे शपथ. नाही नाही ग. हो गया? बाई ग कस करमत नाही ग बाई ग कस करमत नाही ग बाई ग गौरी बसला ये 1152 घाव हे उरी है. हे केलं तर पोट होईल. बरोबर. कसं पाहिजे होतं बघा. हे बघा बाई ग कस करमत करमत आई आई ग बाई ग. क्या बात है सर सर कमाल सर 5592 भाव उरी बसला. या या ना या ना या ना सर. या 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 या. हा आमऱ्या, हा मी परीक्षकांना घेऊन VIP हॉलमध्ये आलेलो आहे. हा अरे मग दांगडो नाही करणार तर काय. अरे रिझल्ट तर डेंजर लावला ना त्यांनी. नाही 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 स्पर्धकांना पाठवू नको तू, मी त्यांना विचारतो आधी. हा हा थांब 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 थांब. अरे अरे सर बसले का तुम्ही. अरे ऑलरेडी बसले. मी काय म्हणतो म्हणजे हा. आम्हाला वाटलं हॉटेलच्या रूम मध्ये आमची सोय केली सर, इथेच बसवलं तुम्ही. नाही 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 ती हॉटेलच्या रूम मध्ये सोय ती केलेली आहे सर, केलेली आहे. हा पण सर काय ना काही स्पर्धकांना तुम्हाला भेटायचंय हो. अरे आम्ही रिझल्टच तसा दिलेला आहे हा. ना. काय रिझल्ट लावलाय ना अरण्या. म्हणजे हा, तुला हा. सांगतो म्हणजे अभिनय स्पर्धा म्हणू नका, एकांकिका स्पर्धा म्हणू नका, राज्यस्तरीय स्पर्धा म्हणू नका, आम्ही सगळ्या स्पर्धांना परीक्षक म्हणून असतो. क्या बात आहे. वा वा वा. नाही नाही आम्ही पैसे पण कमी घेतो ना. हा म्हणजे आणि आमच्याकडे वेलच वेलच. हो. आमचं अशी काही मेजर्स नाही आहे. हा. आणि आम्ही विजय लॉज मध्ये राहतो का नाही. त्याच्यामुळे जास्त हे वेळ. सांगायची गरज नव्हती. आणि एका रूम मध्ये आम्ही दोघे राहतो. हा 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 आणि सकाळी जर नाश्त्याला काय मिसल पाव असेल ना तर आम्हाला चालतं. आमचं असं काही नाही. हा, खरं आहे. आहे का नाही अरण्या? म्हणजे बऱ्याचदा संगीत खुर्चीच्या परीक्षेला सुद्धा आम्ही हो. जातो. संगीत खुर्चीला परीक्षण करता तुम्ही. हो, त्याच्यासाठी सोसायटी वाल्यांचा बरेच- फोन आला ना आम्हाला. हा. आम्ही जातो. काय आधी होतो म्हणजे बऱ्याचदा सोसायटी वाल्यांना पण फोन करतो. हा. हॅलो हा. अरे तुमच्या इकडे म्युझिक वाजते, काही परीक्षक पाहिजे असेल तर सांगा. आम्ही तयार आहोत. नाही, नाही. अरे वा 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 भारी भारी. पण या मोठ्या व्यावसायिक स्पर्धेला हो हो पहिल्यांदाच पहिल्यांदाच. म्हणजे तुम्हाला सांगतो ना जाम टेन्शन आलं. म्हणजे पहिल्यांदाच व्यावसायिक स्पर्धेला आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे. हा, हा. त्यामुळे आम्ही परीक्षण फार सूक्ष्म केलेलं आहे. म्हणजे फक्त सादरीकरणवरती लक्ष न देता प्रत्येक संवादाच्या मागे लेखकाचा अंतस्तू हेतू काय आहे याचा तर्कशुद्ध अभ्यास केलेला आहे. एवढंच नाही हा, एवढंच नाही. म्हणजे रंगमंच अवकाशाच्या वापरातील जे परिमाण आहेत की नाही, हा 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 तर तिथे कलाकार कुठपर्यंत कुठल्या थराला येईल याचा आम्ही लेखाजोखा आम्ही अभ्यास केलेला आहे का नाही. बाप रे. आज रंगभूमीचं काही खरं नाही बरं. नाही नाही कसं नाही, पण आहे तुम्हाला अनुभव खूप आहे. अनुभव म्हणजे कसा म्हणजे शब्दफेक, अर्थभेद, वैविध्य या वाचिक अभिनयाची जी त्रिसूत्री आहे याचा विचार करून आम्ही परीक्षण करतो. एवढा अभ्यास आहे सर तुमचा. नाही कालच पाठ केलं आम्ही. हो इथंच यायचं म्हणून काल पाठ केला आम्ही. अच्छा, भाषणात बोलायचं म्हणून. हा भाषणात बोलतो म्हणून पाठ केला. म्हणजे 2 दिवसांनी आम्हाला विचारायला ना तर आम्हाला हे येणार नाही. मग तिसऱ्या दिवशी हे लक्षात नाही राहणार. आता 2 मिनिटांनी विचारलं ना तर आमची जीभ उघडी पडली. आम्हाला माहिती आहे सगळं. नाही 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 विचारत. आम्ही काय आता बोललेला आमचं आम्हाला माहिती. नाही सर सर एकदम दार कधी पण एकदमच असं धडधड धडधड वाजायला लागेल बरं का. कारण जरा स्पर्धक चिडलेले आहेत. रिझल्ट तुम्ही जरा गोंधळलेला लावला ना हो. नाही नाही आम्ही जातो तिकडे गोंधळच होतो काय. खरंय खरंय
आहे त्याच्यामुळे काय होतं सगळा प्रॉब्लेम काय आहे आणि आम्ही पुढच्या दरवाजाने कधी जायचंच नाही तिकट लावल्यावर मागच्या दरवाजाने जातो मागच्या? मागच्या दरवाजा गोंगडीत टाकून आम्हाला घेऊन जा गोंगडीत नेलं तुम्हाला खरंच जाऊ दे. यात ह्या एकदा म्हणजे स्पर्धा चालली होती हा झोपला होता याचा फोटो व्हायरल झाला होता बापरे नॅचरल आहे ना ते नॅचरल आहे पण आता मग पुढच्या दाराने जायचं मागच्या दाराने जायचं त्या स्पर्धकांना बोलवायचं का नाही नाही, बोलवा येडे ते बोलवा आमऱ्या हे भलते जब्बर आहेत रे भाऊ हा हा तू स्पर्धकांना पाठव नाही 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 सगळ्यांना नको जे शांतपणे बोलतील ना त्यांनाच पाठव हा 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 त्याच्यातले बघ कोण येते बाउन्सरचा पण जरासा वापर कर हा 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 पाठव 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 सर सर ते येत आहेत हा येऊ दे नाही हा 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 म्हणजे मला जरा टेन्शन आलंय तुम्ही भलतेच अरे रिलॅक्स थांबा रे थांबा 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 तुम्ही नाही, तुम्ही यावं. तुम्ही ते हास्य जत्रेमध्ये करता ना अरे काय करता रे अरण्या शेंद्रू शेंद्रू शेंद्रू. शेंद्रू गानू देवलेकर हा. वसडीचा फोन आला मार्शीला एक दिवशी मार्शी काय कॉमेडी करतो अरा जागा भेटली की ऍडिशन नाही अख्ख्या माग पण ऍडिशन पुढे जाम भारी हे बघ, आणि ही कवली कौली ते आवली कवली लवली कोहली कोहली कोहली. ओली मी बावली 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 मी बावली 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 अरे देवा रे देवा काय भावली भावली नाहीये ते बिवाली बिवाली अवली कोहली आहे. ते काय करते म्हणजे जाम भारी करते ना नाही नाही खरंच मी तुमचं ना पाय पकडलं पाहिजे बॉल काय अरण्या काय कामं करतात रे वेळ लावला हाय शपथ देवा शपथ कुठं नाही सांगत थँक्यू सर हो, हो. सर सर आता जरा मुद्दा थोडासा वेगळा आहे मला बोलायचं जरा तुमच्या बोला ना द प्रॉब्लेम म्हणजे पिपी जरा हा सर ऍक्च्युली अरे काय ऍक्च्युली काय तुला सांगतो काय काम कर हॅट्सअप आहे तुला हॅट्सअप आहे मिशा मस्त थँक्यू सर म्हणजे कौतुकाचं आहे या गोष्टीचं आम्हाला की एवढे मोठे परीक्षक आम्हाला ओळखतात हास्य जत्रेमुळे आणि तुम्हाला काम आवडतं थँक्यू सर अरे आम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे No यार. mention. हो सर हो पण काय झालं सर म्हणजे आता आपण तुम्ही ज्या स्पर्धेसाठी परीक्षक होतात त्या स्पर्धेत आमचंही नाटक होतं अरे ते तुला सांगतो ना तू बोलूच नको रे काय म्हणजे काय काम करतो हो, माहिती म्हणजे काय अरे म्हणजे ते चर्चासत्र अरे, शपथ काय आणि तो बॉस त्याचा माय गॉड म्हणजे माइंड ब्लोईंग यार खरंच तुला सलाम आहे यार सर पण म्हणजे नाटकात काही प्रॉब्लेम होता का नाही प्रॉब्लेम काय कसला प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही अरे तू नाही, म्हणजे तुम्हाला आवडलं ना नाटक? आवडलं ना हा आवडलं ना अटकलं नाटक असं काही झालं नाही 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 अरे काय काम करते म्हणजे माहिती ती तू विंगेत उभं राहून बघ ताई इंग्लिश मध्ये काय तर बोलली होतीस ती? नाही मी नाटकात विंगीत उभं नाही नाही नाटकात नाही मी बोलत आहे काय बोलतच आम्ही हास्य जत्रेत नाही काय हास्य जत्रा. अच्छा फॅलेक्सा Alexa. फॅलेक्सा हा, ते अलेक्सा एकदा करून दाखव ना प्लीज प्लीज अरे सर एकदा नाही सर आता नाही दाखव अरे, नाही, दाखव नाही, एक दाखव छोटीशी झलक झलक, दाखव झलक. दाखव नाही तर करतील ते हे फॅलेक्सा आहा आपण इथे कशासाठी आलोय सांगशील आम्ही इथे नाटकाबद्दल बोलायला आलो आहे उभे तुला सेम टू सेम यार सर ऍक्च्युली ती हुबेहूब करणार कारण तीच करते ते पण मस्त करते यार. आणि सर म्हणजे आता ते नाटकाचंच आम्हाला विचार म्हणजे नॉमिनेशन्स आम्हाला जे दिलेत ना नाही ते आम्ही अरे तुम्ही जेव्हा स्टेजवर आलात ना तुम्ही हा. तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं तुम्हाला नॉमिनेशन द्यायचं तेव्हाच ठरवलं काय रे यार हो हो. अरे म्हणून तर तुम्हाला आम्ही तुमच्या नाटकाला विनोदी नाटक म्हणून दिलेलं आहे तुला विनोदी अभिनेता. अभिनेता, हा. आणि तुला विनोदी अभिनेत्री आणि चंद्रू 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 येडा आहे वा. अरे म्हणून तुला लक्षवेधी आम्ही विनोदी अभिनेता. लक्षवेधी विनोदी अभिनेता. लक्षवेधी अभिनेता हो काय आहे, बाकीच्या आम्ही नाटकाला ना फॉर्मॅलिटीज म्हणून नॉमिनेशन दिले हा. म्हणजे आमच्या आता तेव्हा ट्रॉफी असती ना तुम्हाला स्टेजवर आणून दिली हा, म्हणजे. हा. ते सगळं तुमचे जे हास्यातले कलाकार आहेत ना सगळ्यांना आम्ही ट्रॉफी दिली असती काय तुम्ही काय कॉमेडी नाटक करता रे नाही सर पण आमचं नाटक सिरियस होतं
हा? आमचं नाटक सिरियस होतं. तुम्ही सगळी कॉमेडीची नॉमिनेशन्स आमच्या नाटकाला दिली आहेत सर. तुम्ही दुसरं कुठलं नाटक केलं काय? नाही सर, कुठल्या तोंडाने करू? पहिल्या नाटकाची काशी केली सर. परीक्षक आहे. नाही थांब. नाही काय झालं म्हणजे प्रॉब्लेम काही नाही पण म्हणजे आम्ही हास्यजत्रा करतो ते तुम्ही पाहता, तुम्हाला आवडतं. पण इथे वेगळं नाटक केलं होतं आम्ही ऍक्च्युली सिरियस नाटक केलं होतं काहीतरी वेगळं करायचं म्हणून. म्हणजे तुम्ही कॉमेडी नॉमिनेशन दिलं आम्हाला कळलंच नाही का? म्हणजे नाटकाच्या नावावरून तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला की नाटक सिरियस आहे. नाटकाचं नाव काय होतं सर? चैतन्याचा हुंकार. हे नाव होत? अरे मला वाटलं चेतना ओंकार. काही झालं ते तुमची अनाउन्समेंट सुरू झाली ना तेव्हा मी वेफरचं असं ते पॅकेट खोललं तर कुरुम कुरुम त्याच्यात खारखुर आवाज छान आलं. तरी मी ह्याला बोलतोय चेतना अजून कशी आली नाही, चेतना अजून कशी आली नाही. ओंकार तरी यायला पाहिजे ना. हो आम्ही लय पण तुम्ही चेतनाला ह्या नाटकात घ्यायला पाहिजे. हा. काय काम करते माहिती हा. सगळं प्राणी काय करते हो, हो, हो. होरपड बिरपड सेम टू सेम रे. हो ना, हो ना, वा, हो ना. तो ओमकारला सांगा गाणं मस्त गातो. रियाज केला ना आणखी चांगला आहे काय. सांगतो सर सांगतो. वनिता एकदा त्या सोप्यात घुसली बाहेर येत नाही कॉमेडी करते ती. उचलून घ्यायला नाही, खरंच तुमच्या पाय पडलं पाहिजे. नाही, 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 नाही. अरे, वेड लावलाय रे नाही, वेड नाही, लावलाय. सगळं सगळं ठीक आहे पण आता मुद्दा तो नाहीच आहे. हा. अरे बोल ना, तू डिरेक्टर आहेस ना. अरे मी काय बोलू यार, हास्य जत्रेचा इम्पॅक्ट सोडत नाहीये ते. आपल्यावर जो कॉमेडीचा शिक्का पडलाय तो पुसायला तयार नाहीयेत ते. नाही पण तुम्ही हसवता तेवढं ना. डेंजर हसवता तुम्ही, खतरनाक. खरंय ना, मी तुम्हाला फोन करणार होतो की बुवा आमच्या अवॉर्ड फंक्शन मध्ये एखादं स्किट तुम्ही करणार असाल तर हे तिन्ही अवॉर्ड तुमचे फिक्स बुवा. म्हणजे म्हणजे काय आहे ना, सेलिब्रिटी फेसेस असले ना तर चॅनलला विकला जातो ना मग शो. लोक पण बघतात म्हणून काय आहे ना, आम्ही असे काही अवॉर्ड बाजूला काढून ठेवतो बा की हा सेलिब्रिटी डान्स करणार आहे, हा सेलिब्रिटी अँकरिंग करणार आहे, हा सिंगिंग करणार आहे, तर यांना आम्ही हे अवॉर्ड देऊन टाकू आधीच फिक्स. पण काय ना, म्हणजे सगळेच नाही करत पण काही करतो. आणि काही सेलिब्रिटी त्यांना फोन केल्यानंतर म्हणतात की मला अवॉर्ड असेल तर मी येईन बाबा, असं असतं ना ते. म्हणजे आमचं काम काहीच नाही. नाही तसं नाही बोललो. म्हणजे आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून तुम्ही आम्हाला शोला फंक्शनला बोलवणार आणि आम्हाला नॉमिनेशन देणार, एवढं सोपं आहे का ते? नाही तसं नाही, एकंदर असं सांगितलं बा विकला जावा म्हणून. नाही सर, पण तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुम्ही म्हणताय की जर आम्ही परफॉर्म करणार असू तर तुम्ही आम्हाला अवॉर्ड देणार हा आहात. मग तसं नाही नाही. सर, असं नाही होत ना. आता हिची भूमिका सर एवढी गंभीर आहे. हा, म्हणजे मी काय विनोद केलाय या नाटकात? प्लीज मला सांगा, मी काय विनोद केलाय? मी अख्ख्या नाटकभर गंभीर आहे. मी प्रत्येक सीनच्या शेवटी रडतेय. मी अख्ख्या नाटकभर गंभीर भूमिका करून जर तुम्ही मला विनोदी अभिनेत्रीचं नॉमिनेशन देत असाल तर अख्ख्या सोहळ्यावरच प्रश्न नाही का येत? आम्हाला या पोरी ह्याच्यात काय हसण्यासारखं तुम्ही आहे? का हसताय? अरे तू आता जे काही बोलली ना ते मला ते आवली कोवलीच आवाजात सगळं ऐकायला आलं. ते वाटलं. एक मिनिट, आय एम रिअली सॉरी सर. काय ना, आम्ही खूप शांततेत बोलायला आलो. आम्हाला जेन्युइनली ह्या प्रश्नाची उत्तरं द्या. सर, नाटक सुरू असताना तुम्ही 7 वेळा हसलात अचानक का? अहो, हा 8वा लाफ्टर देता, हा 8वा लाफ्टर आहे. आणि विशेष म्हणजे मी रडायला लागल्यानंतर ते हसायचंय. तेच म्हणजे काय आहे, म्हणजे ही रडायला लागली ना का लाईट जायचं. अरे लाईट गेला, क्या बात अरे, comedy. कॉमेडी केली तुम्ही. परत तू आली, परत तू रडायला लागली, अरे लाईट गेला. आता आम्हाला झालं म्हणजे इतकी कॉमेडी तुम्ही करता ना रे. सर, ज्याला तुम्ही कॉमेडी समजताय तो ब्लॅकआउट होता. हा, जो तुमच्या मेंदूत कायमस्वरूपी वास्तव्याला आलाय असं वाटतंय मला. अरे उपचार कॉमेडी केली एक नंबर. अरे हा कुठला प्रकार आहे कॉमेडीचा जो आम्हालाही कळला नाही? उपजत कॉमेडी. काही बोललो की कॉमेडी होते का सर? आता केली त्यांनी. नाही सर, तुम्हाला कळत नाहीये. ती रडत असताना हळूहळू ब्लॅकआउट होणार हे दिग्दर्शकाचं विजन होतं. काय म्हणतो आपण त्याला, एक सिम्बॉलिझम होतं, सिम्बॉलिझम. त्याचं तुम्ही श्राद्ध घातलं. हा, ती हळूहळू ती अशी रडत 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 तिच्या मनातला अंधार असा आपण अनुभवायला लागतो. ऐका ना, अरे जाऊ द्या ना, सोडून द्या. तुम्हाला नॉमिनेशन मिळालंय ना, तुम्ही आहे ना नाटकाची जाहिरात करताना नॉमिनेशनची लिस्ट टाकली, बम बुकिंग होऊन जाईल ना. सर, जरा विचार करा. सिरियस नाटकासाठी कॉमेडी नॉमिनेशन देताय, बुकिंग नाही थुकिंग होईल तोंडावर. अरे उपजतच आहे ना यांच्याकडे. बुकिंग.
नाही रे नाही रे अरे नाही क्या बात आहे यार. माराल रे माराल तुम्ही लय कॉमेडी करता लयच कॉमेडी करता यार ऐका ऐका प्लीज प्लीज ही नॉमिनेशन बाहेर पडली ना आमची लाज जाईल प्लीज exactly. बदला प्लीज नाही 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 बदलू नाही शकत आम्ही आधीच सांगितलं होतं परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल बुवा. आत्ता तर बोलत ना स्किट केलं तर अवॉर्ड देतो तुम्हाला नाही 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 ते आम्ही स्पर्धकांना सांगतो परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल आणि परीक्षकांना सांगतो आयोजकांचा निर्णय अंतिम असेल असं असतं ना ते. पहिलं म्हणजे हे ह्यांच्यातच खेळतात. आपण उगाच खुश होतो आणि फेसबुकला पोस्ट टाकतो. चला काय आयरनी आहे ही. हे बघ आयरनी आता आयरनी बोललाय हा. लगेच बोलली आयरनीची देवा. असा विनोद माझ्या मनात पण नाहीये कळलं तुम्हाला. सांगून ठेवा नाही तर घडी करून पकडमध्ये ठेवेन. हे चाललेली मग काय एक नंबर यार. सर मुळात ना एक गोष्ट समजून घ्या काय? आम्ही कधी कुठला विनोद करणार आहे हे तुम्हीच ठरवताय हा. आम्हाला आमचं काहीतरी करू द्या ना म्हणजे आम्ही एका पर्टिक्युलर कॉमेडी शो मध्ये कधीतरी कॉमेडी ऍक्टिंग केली आहे कधीतरी कॉमेडी काम केलंय म्हणून आयुष्यभर आम्ही कॉमेडी अभिनेते होतो का इतर काय. आणि आता मी एक प्रयोग सादर केलाय तो फसला असेल ना तर तुम्ही फसला असं सांगा ना. चुकीचं नॉमिनेशन कशाला देताय. तुमच्या मनातले गैरसमज दूर करा. आम्ही हास्य जत्रेत काम करतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी हास्य जत्रा नाही करत. Exactly. लक्षात आलं काय. तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जर आमच्या मनात हास्य जत्रा बघत राहिलात ना तर कलाकार म्हणून आमचं नुकसान आहेच पण प्रेक्षक म्हणून तुमचं पण नुकसान होणार आहे हे लक्षात घ्या. नाही ते काय पण तुम्ही टाईपकास्ट करू नका आम्हाला. तुम्ही कॉमेडी खरं एक नाही 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 कॉमेडी काय आता एक मिनिट चार्ली चॅपलिनने कॉमेडी केली आयुष्यभर बरोबर पण हसवता हसवता त्यांनी टचकन डोळ्यातनं पाणी आणलंच ना मग काय आपण त्याला टाईपकास्ट करायचं की हा फक्त कॉमेडी करणार आहे हा आपल्याला रडवू शकत नाही हा गंभीर करू शकत नाही असं नाहीये ना. लक्ष्मीकांत बेर्डेंचं उदाहरण घ्या. लक्षा मामांनी आयुष्यभर विनोदी भूमिका केल्यानंतर जेव्हा एक होता विदूषक मध्ये गंभीर भूमिका केली तेव्हा ती सुद्धा तुम्ही खुल्या दिलानं स्वीकारू शकला नाहीत. तुम्ही ना हे शिक्का मारणं थांबवा प्लीज मनापासून रिक्वेस्ट करतो आम्ही. कुठलाही नट नटी गंभीर भूमिका करतो म्हणून तो कधी विनोदच करू शकत नाही किंवा आयुष्यभर विनोदी भूमिका केल्यानंतर तो कधी गंभीर कामच करू शकणार नाही हे कन्सिडर करणं थांबवा. नट नटी हे गंभीर किंवा विनोदी नसतात भूमिका गंभीर किंवा विनोदी असतात. कलाकार हा कलाकार असतो. हे सगळं तुम्ही काय पण म्हणजे तुम्ही जी कॉमेडी करता ना ती खरंच एक नंबर तुमच्या पाया पडलं अरे म्हणजे नका आम्हाला- पडू. नाही, शपथ सांगतो खोटं नाही सांगणार. मला वाटतं यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही अहो, मला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. काय? तुम्ही मला लक्षवेधी विनोदी अभिनेता पुरस्कार का दिला किंवा नामांकन का दिलंय. अरे ते शेवटी तू आलास ना नाटकात त्याच्यामुळे आम्ही लक्षवेधी भूमिका रिटर्न कॉल होता. मी डिरेक्टर आहे मी नाटकात पण नाहीये. नाही पण तू तेव्हा आलास ना हा. जेव्हा एंट्री केलीस ना तेव्हा तू आमचं लक्ष वेधून घेतलंस म्हणून तुला लक्षवेधी अभिनेता आम्ही बक्षीस दिलेला विनोदी काय माहिती आहे कमाल आहे कमाल आहे. काही अर्थ नाही यांच्या नादाला लागून काही अर्थ नाही आपण जाऊया असं ठरलंय आपल्याला कसं बघायचं त्याचं आपल्यापेक्षा जास्त कॉमेडी यांनी केलं नाही. नादी लागण्यात काहीच अर्थ नाही. हा म्हणजे हे आम्ही जेव्हा येतात ना सगळे हा. त्यांचं हेच वाक्य असतं यांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. नाही, नाही, ठीक आहे सर पण तसं आम्ही समजावून सांगतो का ना प्रत्येक हा, ते वेळी आहे पण एखादा सटकेल बेजाचा भेटला ना तर महागात पडेल बुवा. नाही, नाही. हा, तर मागच्या दाराने जायचं का पुढच्या दाराने जायचं. मागच्या त्या दाराने जाव्या हा आमऱ्या हा. एक गोंगडी पाठव. नाही नाही एकातच दोघांना बांधू. पटकन पटकन पाठव. क्या बात है मच नीडेड सब्जेक्ट टू बी अंडरलाईन हा विषय याच मंचावरून सादर केलात याबद्दल खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. हास्यरसिक प्रसाद दा. प्रथमेश थँक्यू. अत्यंत महत्त्वाचा विषय तुला सुचला आणि तो तू मांडलास आणि तुमच्या सगळ्यांचंही कौतुक कारण हे ऑलमोस्ट प्रत्येक कलाकाराच्या मनातलं दुःख आहे. आणि अरुण आणि मोरे तुमचं विशेष कौतुक कारण खरं तर मनाने तुम्ही या बाजूचे आहात पण तुम्हाला ही बाजू सादर करावी लागली आत्ता. आपण असं म्हणतो नाण्याच्या दोन बाजू असतात तर मला असं वाटतं की आपण आपली बाजू तपासून बघणं फार गरजेचं आहे. जेव्हा अशा पद्धतीची प्रहसनं किंवा स्किट फॉर्मॅटमध्ये काम करणाऱ्या माणसांना प्रमुख पाहुणे किंवा कुठल्याही पद्धतीने बोलवतात तेव्हा तिथे बॅनरवरती हास्य अभिनेते विनोदी अभिनेते असं लिहिलं जातं त्याला तुम्ही नकार द्यायला शिकलं पाहिजे. मला पर्सनली असं वाटतं की हास्य अभिनेता असा कोणी नसतो. अभिनेता असतो जो हास्य निर्माण करत असतो. अभिनेता असतो जो विनोद निर्माण करत असतो जे तू आत्ता बोललीस. तर त्यामुळे सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी असं मला वाटतं की माझं नाव माझा फोटो लावणार असाल त्याखाली लिहिणार असाल तर अभिनेते अमुक अमुक असं लिहा. हास्य अभिनेते नाही विनोदी अभिनेते नाही नुसतं अभिनेते.
त्यामुळे हा विषय मांडला जाणं फार गरजेचं होतं. पण फायनली आपल्या हातात असतं आपलं काम प्रामाणिकपणे करणं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या योग्य नामांकन आपल्याला मिळालेलं नाही, तर त्या पुरस्कार सोहळ्याला न जाणं हा चॉईस तुमच्या हातात असतो, तो तुम्ही राखून ठेवला पाहिजे असं मला वाटतं. अप्रतिम सादरीकरण, मजा आली. सई, मला असं वाटतं की हे खूप सुंदर टीमवर्क होतं. म्हणजे तुम्हीच नाही, फक्त सगळेच ज्यांची संकल्पना आहे, ज्यांनी लिहिलं, हे इथे मांडणं किंवा हे इथून सगळ्यांपर्यंत पोचावं हा विचार, ह्यापासून जे जे इन्व्हॉल्व्ह होते या प्रोसेसमध्ये त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. श्रमेश, मला तू सिरियस भूमिकेत खूप आवडलास. म्हणजे आज असं झालं होतं दोन्ही हात. खूप सुंदर परफॉर्म केलं सगळ्यांनी. आणि मला असं वाटतं की खूप छान विषय आहे. आणि आपल्याला नेहमीच माहीत असतं की या प्लॅटफॉर्मवरून काय काय सादर करायचं, काय काय पोचवायचं, हे आपल्या कॅप्टन्सना खूप छान कळतं. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा या मंचाला नाव द्या बोल्ड, बिंदास आणि ब्युटिफुल. ए वा 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 सई, क्या बात है, वा वा. मंडळी, महिला दिनाच्या आयोजनात रमलाय एक कर्मचारी. चला बघूया त्यामुळे त्याच्या आयुष्यात त्याचा कोणता दिन साजरा होतोय ते. चला बघूया. असं काडकन बेड तुटला माहितीये. तुटला डायरेक्ट. तेव्हापासून मी कानाला खडा लावला, बेडवर चढून पंखा पुसायचा नाही. पण तुमच्या घरात ही असली का मग नवरा नाही करत? हो काय, माझ्या घरी हे बेसिन धुणं, टॉयलेट धुणं, कचरा खाली नेऊन ठेवणं, पंखे पुसणं, या सगळ्यासाठी नवरा ठेवलाय मी. ईशा मॅडम, कसं बोलताय नवऱ्याबद्दल? कसं बोलताय नवऱ्याबद्दल? तुझा नवरा काय सिरियलचा डिरेक्टर आहे, त्यामुळे किमान तेवढी तरी ऍक्शन आहे तुझ्या संसारात. नाहीतर हल्ली आमच्याकडे दाराची कडी फक्त कपडे बदलण्यासाठी लागते. कठीण आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चौगुले. ओ एक साथ नमस्ते सर. सर उषाबजी हे सॉरी सर, हे आय एम सॉरी सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर तुम्ही ॲक्च्युली आलात की एकदम मला छातीत धडधड सुरू होते, कारण आय हॅव व्हेरी ड्यू रिस्पेक्ट फॉर यू सर. असं MHJ एंटरप्राइजेसची जी फाईल आहे त्याचं काय झालं? ओ येस, मी फाईल केलेली आहे सर. मी जस्ट हे मिसेस खरात प्लीज. ही MHJ प्लीज हे क्लॅरिफाय. File, MHJ इंडस्ट्रीज. तुम्ही मेल केली होती ना तुम्हाला फाईल मेल? मला? हो सर. आपलं हो मॅम. काय? हो वनिता खरात. नाही सर, मला नाही आलं मेल. अरे मी तुम्हाला मेल केली होती ना. कोणत्या आयडीवर सर? ते वनिता खरात 92@MHJ.com. नाही सर, तो जुना आयडी आहे. आता मागच्या महिन्यात 3 किलोने वजन कमी झालं ना, तर आता वनिता खरात 89@gmail.com. वजन कमी झाल्यावर ईमेल आयडी कसा चेंज करता तुम्ही? मला हेच कळत नाहीये. फाईल. ओ येस ऑफ कोर्स सर. गिव्ह मी 2 hours. मी लगेच तुम्हाला यू आर देतो. युजलेस. यू आर होपलेस. आय एम सॉरी. चौगुले, यू आर जस्ट अ पॅरासाइट. यू आर सकिंग कंपनीज ब्लड. ओ आय एम ऑनर्ड सर. अरे तुम्ही बाय ना बांडगुळ मारू बांडगुळ. अरे तुला डोकावर जेवढा बालेश येतस ना, तेवढी जरी तुला अक्कल राहते ना, तर आयुष्य मा काहीतरी करता रे तू रे. तुम्ही बाय ना उंदरी पडेल डोकाना. काय देखस? जटे नाही तटे किडा पाडस, जटे नाही तटे माटी खास, माटी खावऱ्या साप. देखी राय ना तो धांड्या मारू धांड्या कथाना. कथान कथा चावयस काय स्टाईला काय मारस दलिंदार. सर यातलं एक जरी वाक्य मला कळलं तर मी उत्तर देऊ शकतो सर. यातलं काहीच मला कळत नाही सर काय. आणि सर तुम्ही ते बठ्ठा बिठ्ठा म्हणू नका सर. लास्ट टाइम तुम्ही म्हणाला होतात, मला खूप वाईट वाटलं होतं सर. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. Okay. आय एम व्हेरी सॉरी. पण आज तरी तुम्ही खूप हे म्हटलंय छान. शब्द तसे एकदम सॉफ्ट होते, माइल्ड होते. शब्द सॉफ्ट होते. बरं, 1 तासात फाईल रेडी पाहिजे मला. ओके रेडी. ओके सर. सर शपथ यार, हे काय बोलतात मला काय कळ. बाबानो हात जोडतो तुम्हाला सगळ्यांना, पटापटा काम सर, हे बघा. तासाभरात मी त्यांना तासभर सांगितलंय. एक मिनिट. नाही नाही तसेच थांबा. डोळ्यात पाणी आलंय तुमच्या सर. नाही दिसतंय सर. नाही पाणी नाही आहे. पाणी नाही. पाणी का असेल? सर
मी हे बोलू का नको माहित नाही, पण सर तुम्ही का ऐकून घेता एवढं त्यांचं? नाही माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून मी ऐकून घेतो. सर आणि boss तुमचं कसं चुकेल सर? नाही बॉस नेहमीच बरोबर असतात. ऍक्च्युली आज तरी खूप सॉफ्ट शब्द वापरले. घरी बायको काय काय बोलते तुम्हाला माहित नाही. परवा पाय घेतला ढोपराने, पाठीत मला ती कचकन मारलं. मी 3 दिवस निधडा छातीने फिरत होतो माहितीये का. मी उगीच सांगत नाही, मी हे घरचं ऍक्च्युली सांगू नये, पण या तुम्ही प्लीज हा Yes, जो sir, हे तुम्ही करून पटापटा लगेच, sir, हा, त्यांनी अर्धा 1 तास म्हटलंय, आपण पाऊण तासात काम करायचं Yes, sir, आहे. yes, sir. जरा लगेच, पटापटा sir. मला ना आता हे फोकसच ठेवायचं आहे संपूर्ण. उई, शपथ. काय ग काय अगं त्या वर्किंग वुमन ग्रुपवर आपल्यासाठी मेसेज आलाय. काय काय विमेन्स प्लीज प्लीज कामं करा ना. हे सॉरी बोलत बसू. एकच अर्जंट काम आलंय. विमेन्स डे ची कॉम्पिटिशन होती, लास्ट डे आज व्हिडिओ पाठवायचा. मलाच काय सांगताय, मला माहिती पण आता आयत्या वेळेला कुठे काय करणार आहोत आपण. जाऊ दे सोड. तुला म्हंटल होतं ना नको टाकू सेंट्री, आता मार्च एंड टार्गेट कम्प्लीट करायचे. टार्गेट बिर्गेट नेहमीचे असतात ग. जरा विमेन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करू असा विचार केला होता, म्हणून टाकली ना एंट्री. ए आपण ते मेरे कौस किलर किलर गाण्यावर नाचूया का ग? चालेल, मला आवडतं. ओ सीसीटीव्ही इथे दिसतो ना, का करू हे? बोलताय? कोणतरी तिकडे बोल- सीसीटीव्हीचं फुटेज जातं ना, हात जोडतो प्लीज. सर काय बोलतायत या? काय? आता विमेन एम्पॉवरमेंट विषय आहे. कौस मेरे किलर किलर कसं चालेल? नाही नाही आता सूटच होत नाही ना, ते चुकीचं आहे ना. काय कशाबद्दल म्हणताय पण मला तेच कळत नाही. ऍक्च्युली तो वर्किंग वुमेनचा ग्रुप आहे, मी मागे सांगितलेलं बघा तुम्हाला. अच्छा अच्छा हा 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 येस येस. विमेन्स डे चा कार्यक्रम आहे सर. Oh, good, good, good. कॉम्पिटिशन आहे आणि आम्ही पार्टिसिपेट केलेलं ना सर. हा. पण आज लास्ट डे आहे व्हिडिओचा आणि आता वेळच नाही मिळणार ना व्हिडिओ करा करायला. करा ना, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, करून टाका ना. सर वेळ नाहीये ना, आजच्याच दिवशी पाठवायचा आहे म्हटल्यावर काय करणार ना. पण मला एक कळत नाहीये ईशा मॅडम, तुम्ही हे सगळं सरांना काय सांगताय? म्हणजे चौगुले सर काय करणार ना त्यात? 1 मिनिट रसिका, चौगुले सर काय करणार? चौगुले सर माणसांमधला नारळ आहे. हो, एक मिनिट, तुम्ही नारळ कशाला म्हणालात? माझ्या डोक्याकडे बघून तुम्ही म्हणालात नाही सर तसं नाही. सर नारळाचे कसं सगळे भाग उपयोगी येतात ना, म्हणजे कसं पाणी पितात, खोबरं खातात, करवंटी जाळतात, ते पानांपासून आपण ती झाडू बनवतो आणि मग ती किशी असते त्याने भांडी घासतात सर. आणि शुंभ, हे शुंभ दोरखंड पण बनवतात ना त्याने. सर तुम्ही तसे आहात, नारळासारखे आहात सर. ऍक्च्युली कसं काय हो सर? नाही असं काही माझं असं काही मला माहित नव्हतं माझ्यात काय टॅलेंट आहे. देवाची करणी नारळात पाणी. ए सर लाजताय. सर असताय अरे नाही नाही काय गुलाबी झालाय चेहरा नाही, बघा, बाबा, नाही, गुलाबी actually- गुलाबी गाल नाही नाही ऍक्च्युली काय माझ्यात काय टॅलेंट आहे मला माझंच कसं कळणार नाही का? म्हणजे कस्तुरी मृगाला माहित नसतं त्याची बेंबी कुठे आहे. कस्तुरी मृगाला माहित नसतं बेंबीत कसा हे सुगंध येतो ते त्याला माहित नसतं. पण तुम्ही बरोबर ओळखलात मला नारळ. पण बायको मला बटाटा म्हणते. बायको बटाटा म्हणते. ती म्हणते की कोणत्याही भाजीत पडलास तर त्या भाजीचा रंग आणि चव घेतोस आणि पुढे कंटिन्यू होतोस. तुझी स्वतःची अशी ओळख नाहीये. बटाटा म्हणते ती मला. सर सॉरी पण तुमच्या मिसेस चुकीचं बोलतात. बटाटा सर, मला तर वाटतं बटाटा कशातही घातला ना तर त्या पदार्थाला भाजीचा दर्जा मिळतो बटाट्यामुळे. हे वाटतंय तुम्हाला? पण नाही हो, बटाट्याला तेवढी किंमत नाही मार्केटमध्ये. महागाई सगळीकडे वाढते, बटाट्याची किंमत तीच असते बघा. कांद्याची वाढते, गेला बाजार तो पुदिनाची चान एवढी एवढी पानं असतात त्याची सुद्धा वाढते, पण बटाटा हलत नाही. अरे बटाटा कभी दिल दुखता है रे. वो बटाटा नहीं वो बात अलग है. ए बाबा चला चला काम करा. कॉन्ट्रॅक्टचं लक्षातच नाही माझं. पण जाऊ दे ते कॅन्सल, महिला दिनचं कॅन्सल नाही होणार. आता एवढं खराब मूड करून काम नाही एक कसं मिनिट करायचं? कॅन्सल कशाला करताय? करा ना थोडं पटकन करा ना काय ते. पण आज पाठवायचं कसं पाठवणार सांगा सर? अरे आता मी 5 मिनिटं घ्या करा पटकन, पण नंतर काम हे करा सर मात्र. आम्हाला सुचत नाहीये नाही काय. पण आता तुम्ही दोघी म्हणता सर इतके टॅलेंटेड आहेत, तर सर तुम्हीच काहीतरी सजेशन द्या ना की महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही काय करू शकतो सर? बघा वेंगुर्लेकर, मला ऍक्च्युली तसा वेळ नाहीये कारण मला रिपोर्ट द्यायचा आहे. तुमच्यासमोर मला फायर केलेला आहे. असं काय ओके करताय नाही? सर? काहीतरी तर आयडिया सुचवा ना. नाही आता प्लीज प्लीज सर महिला काम आहे. दिनानिमित्त काय करू? महिला करा यावर्षी. सर तुम्ही ना नाही नाही अत्रे आणि पुलं वाचल्यामुळे हा दर्जा आहे. सेन्स ऑफ ह्युमर. अरे नाही नाही माझं सर तुम्ही हे वापरा आणि सांगा ना प्लीज हो, yes, प्लीज yes. प्लीज प्लीज तुम्हीच सांगा. मी काय सांगू, मला असं वाटतं की विषय काय, थीम काय? विमेन एम्पॉवरमेंट सर. अरे वा वेगळीच आहे. महिला दिनाच्या निमित्त
विमन एम्पॉवरमेंट व्हेरी युनिक तुम्ही हे करू शकता. महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिला आहेत त्या अतिशय पुढे गेलेल्या आहेत अनेक क्षेत्रांमध्ये, त्यांच्याबद्दल काहीतरी तुम्ही एक 4-5 मिनिटाचं करू शकता असं मला वाटतं. म्हणजे म्हणजे बघा ना, तुम्ही एखादी वैमानिक घ्या, पायलट घ्या, किंवा एखादी रिक्षावाली घ्या, है की नाही, किंवा डॉक्टर घ्या, किंवा काही ST कंडक्टर घ्या, काही तुम्ही घेऊ शकता ना. सो असं चांगलं होईल तुमचं, नाही का? पण कसं करू तुम्ही सांगा ना, आम्हाला नाही कळत आहे. अरे पण कसं मग हे सगळं आम्ही गेटअप करायचं सर. ऑफकोर्स गेटअप करावाच लागेल ना त्यासाठी. कॉस्ट्युम कुठून? हा कॉस्ट्युम कुठून अरेंज करणार सर? अरे यार तुम्ही- कॅन्सल करूया जाऊ. मी आहे ना, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? हे काय पटेल ड्रेसवाला? करणार तुम्ही? पटेल ड्रेसवाला लहानपणी मी केलेलं होतं त्यांच्याकडे. हा, त्यांच्याकडून एकदा मी भिंत झालेलो होतो, गोंडपाट घेतलेली होती वर टाकायला त्याच्याकडून. त्याचे वडील होते तेव्हापासून ओळखतात माझे, काय टेन्शन नाही. तुम्हीच फोन करणार? 2 मिनिटं थांबा, झालं ते 5 मिनिटाचं काम. हॅलो, हा पटेल ड्रेसवालो. हा चौगुला हा चिमको. हा जमामा. हा नती ओळखू? अरे बापरे. તમને બાપો છે ને વડીલ? હા આટલા માટે તેમાં માટે લહાનપણી ભીંત થઈ ગઈ છે. હા સાંભળો, હવે હું ઓફિસમાં છું. અમે ABC લિમિટેડ કંપની, આપણે નાકોપાઈ છે, ઊંચ બિલ્ડિંગ છે અમારા માટે. હા 17વા માળો. હા રાઈટ. આ 17વા માળે હમ મહિલા દિન નિમિત્ત એક નૃત્ય નાટિકા કરું છું. તો એમાં માટે હું કોસ્ટ્યુમ દઈ દો. કોણ કેરેક્ટર્સ? પાયલટ છો? રિક્ષાઓ છો? રિક્ષા નથી જોઈએ, કોસ્ટ્યુમ જોવે. હા રિક્ષા નથી જોઈએ. પાયલટ છો, કોસ્ટ્યુમ છો, પાયલટ છો, रिक्षावाली आणि અને ડોક્ટર. હવે 3 हे છો. હા आता 1 तासात हवंय. હા તાસાप्रमाणे કલાકમાં મેળવી શકે? હા पैसे किती होते? હા પૈસે. હા ને હું પૈસો કો પ્રમોશ કો જા. અરે હું તમે ગુપે કરો. હા તાતડીને કરું. હા બાકી હા બાપો કૈસા છે? બાપો મારા માટે બાપોનો ટ્રક દિયો. હા सर तुम्ही अरे माझी ओळख आहे. तुम्ही कसले भारी आहात सर. काय फाडफाड गुजराती बोललात सर. ऍक्च्युली मी विरारला राहिला होतो ना, तर सुरत जवळ होतो, त्यामुळे माझं गुजराती. सर पण माझ्या आजूबाजूला तसे खूप गुजराती होते. एकदा तर मी गरब्यात तुम्हाला सांगतो की हे गरबा आपण टाइम 5 मिनिटं आहेत ना. 5 मिनिटात कसं करूया आपण? ते सर बसवून देता का तुम्ही प्लीज? अरे पण बसून द्यायचंय, पण काही लिहिलं असेल ना तुम्ही काही? नाही ना, पण म्हणजे तुम्हाला काहीतरी सुचेल ना. तुम्हीच म्हणालात नृत्य नाटिका, तर मग काहीतरी गाणं वगैरे तुम्ही लिहाल का? कोण लिहिणार? काय त्याच्यात टेन्शनच नाहीये ना. मी लिहिणार? मला 2 मिनिटं द्या. 2 मिनिटं द्या. 2च मिनिटं द्या मला. तुम्ही 2 मिनिटात गाणं लिहिणार? 1 2 3 ओव्हर. झालेलं आहे गाणं लिहून गाणं झालेलं आहे. मी तुम्हाला आता ऐकून दाखवतो. आम्ही आजच्या नारी, असं तिथे पहिलं असेल. आम्ही आजच्या नारी आहोत जगावरती भारी. ओके. आणि त्यानंतर कुणी करते आकाशावरती स्वारी. आता इथे मला सांगा पायलट कोण करणार आहे? सर मी आता पायलट करणार आहे, बरोबर आहे. आणि नंतरची ओळ आहे, तर कुणी करतंय रिक्षाची सवारी. रिक्षा तुम्हाला येईल? मी करेन येस. प्रयत्न तुम्ही डॉक्टर करू शकाल. आणि हो सर चालेल ना. म्हणजे असं तोंड उघडा, तुम्हाला थायरॉइड झाला, ह्या गोळ्या घ्या वगैरे चालेल. अरे वा. कसं ना, आपण या वेळेला आपलं बायकांबद्दल खूप छान बोललं पाहिजे. Yes. हा आपला एक प्लॅटफॉर्म आहे. आज सुनीता विल्यम्स तुम्हाला माहिती आहेत कुठे गेलेल्या आहेत? माहिती आहेत की नाही सुनीता विल्यम्स? माहिती आहेत ना. आज अवकाशात जाऊन केवढं मोठं कार्य करतात. गेले वर्षभर त्या तिकडे आहेत. काय सांगता? वर्षभर सुनीता विल्यम्स इकडे राहिले? येस. त्यांच्या सासरचं काही म्हणाले नाही? बरोबर आहे सर. मी जर 5 दिवस माहेर गेले ना, तर लगेच म्हणतात काय हिचं पाऊल टिकतच नाही सासरी, माहेरीच पळत असते सर. घरात बाई सुनीता विल्यम्स या तिथे वर अंतराळात गॉसिप करायला गेलेलं नाहीये. त्यांची सासू त्यांना कशी इकडे छळते हे शनी ग्रहाला सांगायला गेलेलं नाहीये त्या. अहो त्यांनी अंतराळ क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. नासाच्या खूप मोठ्या अंतराळवीर आहेत त्या. लक्षात आलं का तुम्हाला? आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत. ही खास बाब आहे, कळलं की नाही? आपलं हे लोकांचं कल्याण करायला कोणत्या प्रकारचं बाबा तंत्र विकसित करावं लागेल वर अंतराळात, याचा अभ्यास ते करतायत. लक्षात आलं? Yes, sir, yes. आपल्याला त्या सगळ्यांचं काम समोर मांडायचंय. Okay, तयार आहात तुम्ही? बघितलं मी म्हंटल होतं ना सरांना सगळ्यातलं सगळं कळतं सर. काय करायचं तुमचं? अरे नाही काय टॅलेंट दडलं या किरकोळ चेहऱ्यामागे? किरकोळ कशाला म्हणा?
किरकोळ कशाला म्हणा, एवढं सगळं चांगलं म्हणालात आणि वर किरकोळ म्हणून त्याच्यावर एवढा साधा चेहरा आहे तुमचा म्हणून म्हटलं. नाही हरकत नाही, पण आता आपण लगेच हे लगेच. तर तुम्ही आता हे बसून घ्या, मी काम करतो. हा? काय चाल वगैरे आम्हाला नाही येतला होता. अरे बापरे, आता ही सुद्धा मी सांगू का आम्ही तुम्हाला? क्लीन शोधू का वेगळं चाल लावायला? नाही नाही, मी आहे, मी बघतो. 4 4 5 फाईन झाले, चाल झालेली आहे. ओके ओके, आपण असं करूया, रीलला सगळे यू विल डू हॉपिंग. हॉपिंग. ढिकचॅक ढिकचॅक ढिकचॅक, ये हॉपिंग. या सगळ्यांनी यायचं आहे. आणि हे बघा, आम्ही अच्छा नारी हो 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 हो, हे कोरस तुमच्या लक्षात आलं तुम्हाला? हा, आम्ही अच्छा नारी आओ जगावरती ये भारी, ये भारी चाहिए. ओके. आओ जगावरती ये भारी चाहिए. ओके. हा, आम्ही अच्छा नारी हो 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 हो. आओ जगावर भारी हो 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 हो. ये, सर ये. ब्रिलियंट सर ब्रिलियंट. कोरिओग्राफी मी खूप लहानपणी वेगळ्या कमाल सर. पद्धतीने सर पूर्ण करून दाखवा नाही तसं हा please. सर आम्हाला आता मी एकत्र करून दाखवतो, मग आपण रिहर्सल करायची आहे. Okay, sir. लक्षात आलं? Yes, हा, sir. आता तुम्ही हे गाणं म्हणा. अख्खं करा. रेडी? मी करून दाखवतो एकदा बघा. रेडी 1 2 3. आम्ही अच्छा नारी हो 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 हो. आहो जगावर भारी हो 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 हो. कुणी करते आकाशावरती स्वारी अरे. हो हो हो. तर कुणी करते रिक्षाची सवारी. हे गड हो 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 हो. कुणी आणि तिसरी करते चीज. डॉक्टरी. हो 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 हो. बरं वाटतंय का? हे हे तुम्ही ये चाहिए. हा, आता पहिली ओळ. ये 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 डॉक्टर 11152. हे डॉक्टर काय आहे म्हणजे शेवटची पोझिशन जी आहे 11152 डॉक्टर. हे केल्यानंतर आणि हे करताना एंड होताना ये करणे का. और सर हे तर काय सर चंद्रा रात रंग ते वाटतंय. प्लीज त्या चित्रपटाचं नाव माझ्यासमोर काढू नका. सर ते त्याची कोरिओग्राफी फसली आहे सगळी. चंद्राची हो, नाही मला नाही- चांगली सर सुंदर केलंय. नाही मला नाही आवडली ती ऍक्च्युली. Famous आहे ते. नाही मला आवडलीच नाही ना ती. ते जे आहेत ना अमृता खानविलकर, त्यांनी नीट लक्ष नाही दिलं, घाई गेली. मी असतो ना कोरिओग्राफर, वेगळ्या पद्धतीने केली असते. कसं कसं चंद्रा चल चल गा गा. चंद्रा रात रंगीनी मी 152. चंद्रा साज शिणगार आले उनी चंद्रा तार तारा तुम्ही रंगुनी आले तारांगणी चंद्रा सर तुम्ही डान्स माल सर. तुम्ही डान्सर आहात सर. सर एक रिक्वेस्ट करू, एक ती बैठकीची लावणी पण करून दाखवा ना. सर बाई बाई ग काय करतील सर खतरनाक जमेल सर ती बाई पण फसलेली आहे. आशिष पाटील यांनी ती फसवलेली आहे. हो ना सर. तुम्ही सांगा कसं करायचं. मी असतो तर हे बघा. इथे इथे इथे. 999024374488. बाई ग हे काय ग आहे सर. ओके ओके. आणि हे काय सर. उलटा आहे ना, त्यामुळे उलटा ग आहे. ओके असं दाखवतो मी. हा असा पाहिजे खाली. ओके रेडी सर रेडी. बाई ग कस कर मत हे काय सर एक मिनिट हे आम्हाला हे करून ग हा र म त आणि फास्ट कसं करणार. कर मत. ब्रिलियंट ब्रिलियंट कमाल सर. 9923 कर मत. हा. नाही हे दाखवत नाही नाही actually. सर करेक्ट आहे. नाही स्पष्ट आहे ना. कर मत नाही परत हे हा ग मगाचा ग म्हणून मगाचा ग असे नाही नाही ग. हो गया? बाई ग कस करमत नाही ग बाई ग कस करमत नाही ग बाई ग गौरी बसला. ये 1152 घाव हे उरी है. हे केलं तर पोट होईल. कसं पाहिजे होतं बघा. हे बघा बाई ग कस करमत करमत नाही आई ग बाई ग. बात आहे सर. सर कमाल सर. 5592 भाव उरी बसला कृष्ण सखा दिसला. भाव उरी 112. क्या बात आहे सर. सर एक गोष्ट सांगू का सर तुम्हाला सर. प्रसाद ओकांनी घाई घाई केली
सर हा डान्स जर त्यांनी पाहिला असता ना तर अमृता खानविलकरला बत्ताशाच्या रोलसाठी घेतला असता सर. आणि सर नाही तुम्हाला चंद्रा घेतलं, चंद्रा म्हणून तुम्ही परफेक्ट आहात सर. करेक्ट आहे त्याचा हे ये 1 1 2 घाव ये उरी है, ये उरी है, ये पोटुरी है. घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला. घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला. अवचित वेणू, विचित वेणू घेऊन हाता सुख दुःख जाई ग. बॉस तुम्ही कसे आलात ग? आठे भुईमुंग उपटायला येऊन मी. सॉरी सर, हा सॉरी सर, मला काही काम धंदा नाही शे ना. सॉरी सर. तुम बायना डान्स मार्या असं ठायकन तू ना बुथडा पकडसू ना चड्डीच वल्ली करी टाकशी तो. सर सर यांच्यासमोर नका बोलू प्लीज सर, मी मॅनेजर आहे सर प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. MSG ची फाईल त्याचं काय झालं? हो सर, मी करणारच होतो पण ह्या म्हणाला की महिला दिनानिमित्त काहीतरी कार्यक्रम आहे तो सर आधी. काय बोलताय सर? काय आम्ही ऍक्च्युली सरांना म्हणालो चला पटापट आता कामाला लागूया, तर सर म्हणाले महिला दिन येतोय आणि तुमचा कार्यक्रम बसवायचा आहे, मी बसवणार. हे काय? नाही नाही मी नाही म्हणालो, ह्याच म्हणाला 5 मिनिटात बसवतो. Shut up, shut up. काय काय म्हंटले? आम्ही म्हंटल तरी की नको बॉस, काम महत्वाचं आहे. ते म्हटले कॅम बिम काय काम काही होत राहतं वगैरे, बॉसचं काय मला सांगता, आय विल फायर हिम. यू विल फायर मी. नो 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 सर, मी एवढा जहागीरदार पोट ना शे तू. आठे डान्स करस तू, आठे नाचस. तू एक काम कर, आते तू नाचत नाचत आठी संजाय आणि रस्त्यावर जायचं नाच तू. नाही सर, काहीच कळत नाही सर, काय करू मला कळत नाही. कुठल्या गाण्यावर नाचायचं यांना? कुठलं गाणं चंद्रा चंद्रा चंद्र चंद्रावर नाच. चंद्रा रात सी चांद हे रंगुनी चंद्रा रंगुनी. इडीस इडीस नाचतो. यू आर फायर्ड. गेट आउट. सर आय एम सॉरी सर. गेट आउट. सर सर ऐका बहारदार परफॉर्मन्स, खूप मजा आली. प्रसादा सम्या, मी तुला जाहीर सांगतो, गुरु ठाकूर, आशिष पाटील आणि अमृता खानविलकर यांना मी आजपासून टाकलं. कारण या तिघांनी मला फसवलं. मला खरंच माहित नव्हतं की इतका सुंदर डान्स होऊ शकतो किंवा इतकं सुंदर अदाकारी, म्हणजे इतका तू सुंदर. मला तू दिसलास ऍक्च्युली नऊवारीत. चल रे. तू बसलास ना तेव्हा, बसला म्हणून तू बसलास तेव्हा मला दिसलास तू नऊवारीमध्ये. अफलातून सम्या, अफलातून. बहारदार. सो मच एनर्जेटिक परफॉर्मन्स आणि तुमच्या तिघींची तितकीच उत्तम आणि भक्कम साथ. नाईस. सई महिला दिनाचा उल्लेख झाला, मी हे जरूर सांगू इच्छिते की सगळ्या महिलांच्या आतमध्ये खूप शक्ती आहे, तिची ओळख होणं हे महत्त्वाचं आहे. तर मी प्रे करते सगळ्या महिलांसाठी की तुमच्याशी, तुमच्या शक्तीशी लवकरात लवकर ओळख होऊ दे आणि ती शक्ती तुम्ही एन्जॉय करा, अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि मजा आली, खूप मजा आली. ह्या तिघी एवढ्या ढालगज बनतात ना, म्हणजे खूप हसतात, गालातल्या गालात उकसवतात तुला, ते खूप छान करतात तिघी पण. श्यामदादाचं पण विशेष कौतुक. छोटीशी एंट्री असते पण ती खूप खमंग असते. मस्त. थँक्यू. बस व्हेरी वेल सेड. मंडळी, पिकनिक मध्ये जशी मजा मस्ती होते तशीच कधी कधी मस्करी देखील होते. चला त्याचमुळे होणारी हास्य सहल अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. आतमध्ये उघडतो दरवाजा, तुडवशील मला. आई ग, पायावर पाय दिला जोरात. लक्ष ठेव ना माझ्याकडे. आई ग, ती बॅग ठेव इथे. ठेवलं हे बघ कसं. अरे बापरे, हे मज्जा आली ना. पण 3 दिवस कसे गेले कळलं नाही हा प्रसाद. हा ओय, खूप मज्जा केली हा आपण. ओय चल उठ, चल आंघोळ करून घे. चल चल आंघोळ करून घे, फ्रेश हो. चल. काय झालंय? चल ना फ्रेश हो. बरं हातपाय तोंड धुवून घे. चल. ए मला हे नाही आवडणार, हे असलं लोळ्यात बसलेलं आवडणार नाही आल्या आल्या. मी लोणार नाहीये. मी
मी लोणार नाही, मी व्यायाम करणार आहे. असं काय तू बरा आहेस ना? काय झालं? अरे बापरे हे चांगलं नाही दिसत आहे. हे चांगलं नाही दिसत. ए काय अरे बापरे काय झालं? अगं माझ्या जाडूला काय झालं? माझ्या जाडू नाही कोणाचा लाडू बिडू कळला मला नाही बोलायचं लाडू. काय झालं जाडू? काय झालं मला सांगणार आहेस? झाड असणं गुन्हा आहे का? झाड असणं गुन्हा, झाडाचं गुन्हा आहे. झाड असणं गुन्हा, नाही झाड असणं गुन्हा आहे का? नाही नाही हे गुन्हा. कोण काय काय बोललं मला सांग. कोणी तूच काय- बोललीस, काय तूच बोललीस. कोण? मी गेले 3 दिवस पिकनिक मध्ये तूच बोलतेस मला. काय बोलते मी? माझ्या आयुष्यात माझ्या झाडेपणावर कोण बोललं नाही तेवढं तू बोललीस 3 दिवसात, आणि ते पण तुझ्या नातेवाईकांसमोर सगळ्या. तुझी आई, तुझा बाप, तुझी ताई, तुझा भाऊजी, तुझा दादा, तुझी वहिनी, भाचे सगळ्यांसमोर बोललीस मला. काय बोलले? तो ड्रायव्हर पिकनिकला जाताना जावई बापू चला बोलत होता. आता सोडलं तेव्हा जाड्या बापू बाय असं बोलत. एवढं काय झालं आणि एवढं काय बोलले मी तुला? एवढं चिडायला काय झालं? असं नको. काय बोललीस हा? काय बोलले? त्या एमएचचे डोंगरावर आपण चढत होतो. हो. तुम्ही सगळे असे पटापट वरती जात होतात. म्हणजे आपलं येत होतं माझा येत होतो. तुम्ही वरती जायचात, तू वरतून ओरडायचीस, अरे थांबा हे सगळ्यांनी थांबा, माझं पोता खाली राहिलं. पोता आहे मी. सॉरी पोता बोलली मला. सॉरी ना सॉरी ना बाबू, सॉरी ना. पोत नाहीयेस तू. बरं ऐक शांतपणे ऐक. मी ना ती गंमत करत होते, तुझी मस्करी करत होते. नाही ऐक, काय होत होतं ना, आपण जेव्हा डोंगर चढत होतो ना, तर 10-15 पायऱ्या आम्ही वरती गेलो ना की तू मागेच दापा टाकत होतास. आणि खूप ऊन होतं ना, त्यामुळे सगळे ताटकळत होते सतत तुझी वाट बघून, आणि सगळे ना माझ्याकडे बघत होते. माहितीये का, मला इतकं ऑकवर्ड फील होत होतं की आता मी काय बोलू, माझाच नवरा. त्यामुळे मला काही बोलताच येईना. ऐक ना, म्हणून मी काय केलं, ते ना जस्ट एक 4 विनोद केले आणि जस्ट एक वातावरण जस्ट हलकं केलं. वातावरण नाही, माझी इज्जत हलकी केलीस तू. काय बोलशील? मी माझं येत होतो ना, तुमच्यासमोर हट्ट धरला, मला खेसरावरनं घेऊन जा, मला डोलीत बसून घेऊन जा बोललो. मी माझं चढत होतो ना डोंगर. तू का हट्ट धरशील प्रसाद? तुला माहितीये का, तुला बघून एका दिवसाचा त्या खेचरवाल्यांनी संप पुकारला. शपथ, जास्त मी बोलतेस. खोटं नाही बोलत आहे. हे तिकडे चर्चा चालू होती, हे जास्त बोलतेस. मामाने ऐकलं तिकडे हे सगळं. जे काही असेल, मी माझं आलो ना, मी माझं चढत आलो. तुम्हाला काय करायचं होतं का? तुम्हाला काय त्रास दिला मी? नाही, काहीच त्रास नाही. कसं चढलास तू डोंगरावर? जो डोंगर 45 मिनिटात चढून झाला असता, तो डोंगर चढायला 3 तास लावलेस की नाही? 3 तास. हा बरं, आम्हाला काय वाटलं, बिचारा ग माझा नवरा धापा टाकत असेल मागे. नाही, धापा नव्हता टाकत. तू हातात खाण्याची प्लेट होती, चरत होतास, फक्त चरत होतास. काय तर ते चणे दाणे खा, मका खा, सगळं नुसतंच. बापरे, ते तर काय बोलू मी आता. एक वेफरवाला तर सतत शेपूट असल्यासारखा मागे फिरत होता तुझ्या. ज्या माणसाचा धंदा आठवड्याभरात होतो, 3 तासात धंदा करून दिलास रे तू त्याचा. बघ, माझं स्ट्रेस बस्टर आहे ते. काय? मी स्वीट टूथ आहे. बर, मला टेन्शन आलं की मला लागतं खायला, खायला लागतं. और वेफर में और नमकीन रहे. हीच कारण आहे जाड होण्याची, हीच कारण. वेफर मध्ये तो एक खारट असतो, ते टेस्टबड माझे त्याचे टेस्टबडला लागले की चेतना उद्दपित होते माझ्यातली, आणि मला सुचतं. काही चेतना बितना काही होत नाही, काही नाही. ते सगळे नाही चोचले जिबेचे. हे जे खारट खातोस, हे तेलकट तुपकट खातोस ना, त्याच्यामुळे तुझं वजन वाढतंय. लक्षात ठेव. आपण डोंगर चढताना तुझ्या हातात वेफरचं पाकिट बघून माकडाने त्याच्याकडचं वेफर लपवलं. हे खूप बोलते मला भाऊजींनी सांगितलं हे. मला किती वाईट वाटलं, सगळे हसत होते माहितीये तिथे. माकडाने लपवलं. खूप बोलतेस. तुझ्या भाऊजीला टेपा मारण्याशिवाय काय ग? तुझ्या भाऊजी बद्दल सांगतेस मला? नीट बोल, माझ्या फॅमिली विषयी नीट बोल. मोठा भाऊजी, ते डमशेरस मध्ये अक्कल बघितली त्याची. अक्कल काढू नका. बॉम्बे टू गोवा पिक्चर आल्यावर महाराष्ट्राचा नकाशा काढत बसला. जालना, परभणी, बॉम्बे टू गोवा आहे ना,
कोकण दाखव ना, बाकीचं कशाला दाखवतोस? सगळे नग आहेत तुझ्या फॅमिलीत. नाही काही बोलायचं सांग. हे त्यांचे डमशेर असा. ओळखलं सगळ्यांनी. तुझी मावशी तर तिला भेटू दे, मला चावणार आहे मी तिला. मावशीला खाणारेस तू? खा तिला पण खा. काय नुसतं खाण्याचं. नाही तर काय, मला जायचं होतं अक्षर. हा. कुठला तिला पिक्चर ओळखायला? कुठला? हाती मेरा साथी. मी फक्त एवढंच केलं, सगळं ओरडलं हाती मेरा साथी. सगळ्यांनी ठरवून केलं, मुद्दाम केलं, मला माहिती आहे. सगळ्यांनी मुद्दाम केलं. तुझी ती ताई, तिला गोलमाल आलं तर माझ्याकडे बोट टाकलं, सगळं ओरडलं गोलमाल गोलमाल. याला काय अर्थ आहे? मी केलं, मला देवदास आला होता, तुझ्या बेवड्या भावाकडे बोट टाकलं मी. नाही बोलायचं. कराओके मध्ये पण माझी इज्जत काढलीस तू. नाही रे आता हे काय बाप. मी गाणं गात होतो तर बोललीस आमचा प्रसाद एवढा बेसूर गातो की कराओकेचा ट्रॅक पण चुकतो. एवढा बेसूर गातो मी, तो रेकॉर्डेड ट्रॅक चुकायला. शब्द पण नीट गात नव्हतास म्हणून हसत होते सगळ्यांनी. सतत पोट बाहेर काढत होतास गाताना. ओटापासून गातो मी. काही कारण नको देऊस रे. वाईट गात होतास तू, एवढं मात्र खरंय. आणि मुळात हे बघ, माझं काय म्हणणं आहे, सोड ना. हे बघ, आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलतंय, ही महत्वाची गोष्ट नाहीये का प्रसाद? मला सांग. ऐक, हे सगळे विषय सोड. तुला असं खरंच वाटत नाही का आपण थोडं फिट राहायला पाहिजे? पण मी करतोय ना प्रयत्न, मी जिम पण जॉईन केली आहे. जिम जॉईन करून नाही होत, जायला पण लागतं बाळा. कसं आहे ना, 6 महिन्यात 2दाच गेलास तू जिमला. एकदा पैसे भरले तेव्हा गेला, आणि दुसऱ्यांदा मला जरा एक्सटेंड करून द्याल का, यायला नाही मिळालं म्हणून गेलास. 2दाच गेला जिमला. व्यायाम करावा लागतो ना फिट राहण्या. हे बघ, मला काय वाटतं, आपण ना हे न संपणार आहे, हे चालूच राहणार. हे गोल गोल त्याच जागी फिरणार. आपण विषय बदलूया. मी पार्सल मागवलंय, आपण खाऊया मस्तपैकी. मला पार्सल नाही खायचंय. मला नाही खायचंय. परत तुम्ही बोलाल खातो म्हणून. चल नाटक कर. मी हवा खाईन. मला नाही खायचं. मी हवा खाऊन राहीन. मला नाही खायचं. झेपणार आहे हवा खायला? चल, माहित नाही. चल ये खा. मी नाही खाणार आहे. नाही खाणार आहेस? बघ, मी एकटी संपवीन मग सगळे. बघा, मी नाही खाणार आहे. नो घाऊस. मी एकटी खाते. नो घाऊस. ऐक, प्राजक्ता मार्ट होतं मी तिकडनं. खाणार आहे. काय कमाल. मी खाणार आहे. मी खाणार आहे. लोक बोलतील, तुला शिवाय देतील. एकटीने खाल्लं, नवऱ्याला उपाशी ठेवलं. आणि मी कुठेतरी ऐकलंय, नवऱ्याला बायकोने उपाशी ठेवलं, ती पुढचे बेडूक होते. काय होते? बेडूक होते. तुझी सुरुवात पण झाली. डोळे, नाक त्या दिशेने. मी बदला खाणार. घेतोयस ना? बदला घेतोयस ना? जा प्लेट घेऊन ये जा. एक सेकंद. काय स्पर्धा नाही लागली आहे? हे दे. मी नॉर्मल आहे. मी हा, हे घे. शेंगदाणे. हा घे शेंगदाणे. तेवढी मुभा आहे तुला, खा. ते नाही खायचं तू. नाहीच खात आहे. हा. मला नकोच आहे. नाहीच खायचं. मी नाही खात आहे. नकोच खाऊ. मला हेल्दी खायचं. हा, तुला अलाउड पण नाही. कळलेलं असतं ते. हे चांगलं ट्रिप आहे. हो, मस्त. हम्म. अरे नमा, हा. आई शपथ. हे बघ, कलरफुल पक्षी आहे का एकदम. काय? कधी पाहिलं ना आपल्याला. तो बघ. ओ हो हो हो, काय कलर्स आहेत यार. हो काय? कावळे तर बसतात समोर. नाही सुधारणार ना तू? वा हा, एवढं चिडवतात त्याचा त्रास होतो ना, तू वागतोस पण तसं. वा वा. काय बोललास? फूट तू, फूट खाऊन खाऊन फूट. खरंच. वा. हे घेऊन जा. नाही प्रसाद, ते नाही खायचंय म्हंटल ना मी तुला. अरे नाही खायचंय. एकदम छान गोल गुळगुळीत टुणटुणीत परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा, छान छान विषय. ऍक्च्युली पशा, खरं तर तुझी काही चूक नाहीये. तुला वेगवेगळ्या चवींचा गाव बोलावतो म्हणून तू जातोस ते. क्या बात. वा वा वा. वा. थँक्यू म्हणा. छान साधा सोपा छोटासा विषय होता आणि तितकंच साधं सोपं सहज सादरीकरण होतं. मजा आली. थँक्यू. तर मंडळी, हास्याचं हे गाव असंच प्रगती करत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.